आपल्या अतिशय गोड तुमच्या आमच्यात स्फूर्ती देणाऱ्या गोंधळामध्ये हाक मारतात. मोठा परमपावन दिवस दसरा. महाराज म्हणायचे दसरा सगळं नीट असेल तर नाही का कचरा. दसरा नीट असेल तर घसरा, नीट सगळं नसेल तर असून कधी पडाल ते कळणार नाही. आणि दसऱ्याला जर का देवाचा आसरा घेतला तर सर्व जीवनाचा गोंधळच मिटून जाईल. आजचं वैशिष्ट्य असं की रामरायाने आज रावणाचा वध केला. 3 गोष्टी येतात. काय केलं? रामरायाने, रामचंद्र प्रभूंनी रावणाचा वध केला. 10 तोंड्याला मारला. 10 तोंड्याची पोरं सुद्धा मारली. 10 तोंड्याला नुसता मारला नाही, 10 तोंड्याची पोरं सुद्धा मारली. नुसतं ती व्यक्ती मारून उपयोग नसतो, ते मुळासकट सगळं पुढचं पाकचं सगळं करायचं काम. म्हणून एक ते झालं. दुसरं काय झालं? महिषासुरमर्दिनी. महिषासुरमर्दिनी कुणाचं मर्दन केलं? महिषा राक्षसाचं मर्दन केलं दुर्गेनी. म्हणून काय झालं? एक म्हणजे आपल्याकडे बघा काही असं स्त्री पुरुष वगैरे भेद नाही. म्हणून रामाने रावणाचा वध केला, महिषासुर मर्दिनीने महिषासुराचा वध केला. आणि शेवट आजचा दिवस काय माहितीये? आजच्या दिवशी पांडवांचा अज्ञातवास संपला. पांडवांचा अज्ञातवास संपून जी शस्त्रास्त्र झाडावर ठेवलेली होती ती खाली काढली. म्हणून आज आपण शस्त्रास्त्राची पूजा करतो. आणि पूजा करून म्हणजे पूजा करण्यासाठी गंज येण्यासाठी पूजा नाही, नंतर लढाई येते. म्हणून ते साफ करून महाभारत अज्ञातवास संपला. म्हणून या 3 गोष्टी आजच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी घडल्या. म्हणून आपलं खूप मोठा सण हा दिवाळीच्या आधीचा. पाडवा, दिवाळी आणि दसरा हे 3 मूळ सण धर्मातले आपल्या. संप्रदाय धर्म सगळे एकवटून जे मानतात ते सण. म्हणून आजचा दिवस कसा आहे? सुदिन दिवस कसा असावा? सुदिन. काय रे तोंड असं का अमावशेसारखं? काय अमावस्या बिमावस्या आहे का तुझ्याकडे? अरे आमच्याकडे पौर्णिमा आहे, तुझ्याकडे का अमावस्या? वृत्ती अमावस्येची झाली. सूर्यप्रकाश पूर्ण असताना सुद्धा एक छोटासा ढग त्याला आवरण आणू शकतो. त्याची ताकद काही सुद्धा नाही. आणि त्या आवरणाने सूर्यासारखा प्रकाश आम्ही त्याचा आनंद घेऊ शकतो. ओवी कशी? सूर्य अधिष्ठली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची. जगाला प्रकाश, पण तुझं तोंड असं का? कारण मधलं ते जे ढगाळपणा आहे ना, तसं तुमच्या आमच्या वृत्तीतला जो ढगाळपणा आहे ना, त्याच्याने सगळ्याला आच्छेदन वरती त्याच्या आवरण पडलं. म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी सगळं काढून टाकायचं असतं. आता हे मुंबई बिंबईच्या ठिकाणी ते ठीक आहे, घरं साफ करतात, पण तुम्ही उत्तर हिंदुस्थान किंवा राजस्थान या भागात गेलं ना, गोधड्या, चादरी, उशा,
सगळं 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 जाड जाड धुतात, नाही तर उन्हाला टाकतात 8-10 दिवस. प्रत्येक गोष्ट साफ केली जाते. का? सगळं मळ, सगळी धूळ दिवाळीच्या आधी दसऱ्याला सुरू करतात साफसफाई. धर्म फराळ करायचं असतो म्हणून कसा दीन पाहिजे? सुदीन. तर दीन ठीक आहे, सुवेळ पाहिजे. सुवेळ म्हणजे तुम्ही उठवायला काय उठालास अवघड झालं. म्हणजे आता ती सुवेळ कुठून यायची? म्हणून त्या आईनी किंवा वडिलांनी ठरवावं लागतं की सुवेळ कुठली. आताच्या काळचं सांग, पूर्वी काय नव्हतं, टाइम टू टाइम. चला सकाळी लवकर उठा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. आता 12 वाजता अरुणोदय. उठील करी वनमाळी वनमाळी, उठील करी वनमाळी, दुपारच्या घरी मित्र आला. उदयाच्या वेळी कुठला आला? 12चा मित्र आता आपला. 12 वाजता सुदीन सुवेळ. म्हणून तुझं सुदीन पकडतो, सुवेळ. आणि सुवेळ बघून तुझा मांडला गोंधळ. तू विटेवरी सखये बाई हो, तू विटेवरी सखये बाई हो, झोपलेल्याला जागा करायचं. असं म्हणतात शेषशाही भगवान चातुर्मास म्हणजे झोप काढतात, मग त्यांना उठवतो. पण इथे गंमत अशी आहे की ही देवीची सुद्धा दिवस आहे. मग प्रश्न असतात, तुम्ही म्हणता देव, मग देवी कशी आली? अरे देवातनच देवी आली. परवा माझ्या नातीला मी सांगत होती, मला म्हणजे आजू 9 दिवस देवी असताना मग आपण असं कसं? म्हटलं तुला सायन्स शिकवलं ना बेटा, ॲमिबा, ते तुला पटेल. देवात्म दिली
बाई पण निघाली की निर्गुण निराकार ब्रह्मदेतनं दोन्ही निघाले म्हटलं की तू ऐकणार नाही, पण आमिमा म्हटलं की ऐकशील. पाण्यात एक पेशीचं एक किटाणू जन्म घेतला पहिला पेशी, आणि मग त्यांनी त्यालाच विभागलं. कळलं की नाही? त्याचं एकाच दोन झालं. नव्हे तेची कैसे झाले रे खेळिया, नाही तेची दिसू लागले रे. अरूप होते ते रूपाशी आले, लिओ शिव नाम भावले. ऐक खेळिया तुझं सांगत व्हायचे जाणून खेळते. आता तुम्हाला याचा अप्रूप वाटतं. पाऊस कसा पडतो? वरती पाऊस आहे, दिसतोय तुम्हाला रोज? काय पाऊस दिसतोय का कोणाला? पाणी दिसतंय? असं काय पाणी पडतंय बरोबर? मग कसं काय आलं? पण मग ते दाखवतात डायग्राम, ते असं झालं असं झालं, मग वाफ गेली, मग असं. पण तुमच्या कल्पनातीत जे ते तुम्ही कसं समजता? तुमच्या कल्पनेच्या किंवा तुमच्या कल्पनेच्या म्हणण्यापेक्षा क्षमतेच्या, जी गोष्ट तुमच्या क्षमतेच नसते ती तुम्हाला वाटतं अच्चकच्च असं कसं झालं. मग ते असे कसे जे सगळे प्रश्न आहेत ना ते इथे येऊन सुटतात. म्हणून ही लास्ट पाठशाळा आहे. इतर ठिकाणी सगळीकडे प्रश्न सुटतील, पण काही प्रश्न अशी आहेत की न सुटणारे जे प्रश्न आहेत ते इथे येऊन सुटतील. कारण सांगू, जेव्हा तुम्हाला कळत नाही ना तेव्हा शरण जावं. कारण शरण जे जायचं असेल ते इथल्याशिवाय जाऊ शकत नाही. संतांच्या घरी, संतांच्या दरबारात किंवा देवाच्या घरी, देवाच्या दरबारात जोपर्यंत तुम्ही शरण जात नाही तोपर्यंत तुमचे आमचे प्रश्न सुटू शकत. लक्षात घ्या, हे 7 दिवस देवी आहेत. अनेक देव्यांना पुजतात. सगळ्याचे 8 दैवत आहेत देवी, असं काही नाम सांगता येत नाही. पण आपली आईसाहेब आहे ना लक्ष्मी, रुक्मिणी आई, तिची पण पूजा. अरे काय नटवतात पंढरपूर, काय नटतं, काय विठ्ठलाचे मॅचिंग कपडे असतात दोघांचे. अरे स्वतःला समजतं फॅशन करतायत, एकाचे नवरा बायकोचे मॅचिंग कपडे असतात कधी. लाखो मध्ये एखादी मी बघते, पण आमच्या पांडुरंगाचे नाही सारखे मॅचिंग मॅचिंग. इथे बघा मॅचिंग मॅचिंग आम्ही पाळलेलं आहे. रसिक लाल आहे तो, काय समजतं? उगाच गबाळ्यासारखं करता आणि दुसऱ्यालाही सांगता गबाळपणा करायला. कशाला गबाळेपणा? तो काय गबाळ आहे? विश्व काय गबाळ आहे? तुम्ही गबाळेपणा करता, तुम्हाला कळत नाही. तो कसा आहे? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐसे साही गुण वसती जेत. नाम भगवान यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. तो काय असा आहे? येण्यासारखा येणार. आणि जे निर्माण केलंय ते तरी येण्यासारखं असेल का? पण तुम्ही जर का येडे असाल इथून तर त्याला काहीही उपाय चालू शकतो. शेवट काय म्हटलं? तुझे तुझं पावले आता माझा नवस. काय नवस? काय माझा? मागण्यासारखा नवस आहे. मागण्यासारखा नाही, नवस सुद्धा आपल्याला मागता येत. कसले नवस मागतात? आमका असं देऊ दे, तसं होऊ दे, तुला आमक करीन, बुरगोंडा होईल. बरोबर. सत्वर पाव ग मला, भवानी आहे, रोडगाव आहे तुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, तिथेच खपू दे तिला. 5 मिनिटं मोडून मोडा, ही काय मरत नाही. भवानी आहे, रोडगाव आहे तुला. मग असं ते नवस, हे नवस असल्या नवसाने काय होतंय? हा घे माझा नवस.
काय माझा कळस तुला शरण येत आहे, माझा मीपणा जाऊ दे, माझा मीपणा जाऊ दे, माझा अहंकार जाऊ दे, काम क्रोध लोभ दंभ मत्सर हे षड्रूप जाऊ दे. त्याच्यासाठी नवविध भक्तीच्या करीना नवरात्र. मग त्यांना वाटत होतं हे नवरात्र म्हणजे डान्स की प्रिया. अरे म्हटलं तो डान्स नाही आहे, तो जागर आहे, जागर. काय आहे हा? जागर आहे, हरी जागर आहे, हरी जागर आहे, देवीच्या नावाने जागर आहे. गोंधळा तू येई जगदंबे विठाई, गोंधळा तू येई गोंधळा तू येई जगदंबे विठाई, गोंधळा तू येई जगदंबे विठाई. हा गोंधळा तू येई, गोंधळा तू येई, गोंधळा तू येई जगदंबे विठाई, गोंधळा तू येई जगदंबे विठाई. गोंधळा तू येई जगदंबे विठाई, गोंधळा तू येई जगदंबे विठाई. कळलं का? विठाई मी गोंधळ घालतोय. जसं मुलं आईला उठवतात, उठ उठ उठ, गोंधळा तू येई जगदंबे विठाई. आणि मला काय दे, मला पाहिजे ते दे, खायला करून दे, मला अमकं दे, मला तमकं दे. तुम्ही भाग्यवान आहात की पांडुरंग अवताराच्या वेळेला आपण आहोत. राम अवताराच्या वेळेला तो भक्त सोडवत होता मारून. कृष्ण अवताराच्या वेळेला पाहिजे ते त्याला पाहिजे ते करत होता. आणि पांडुरंग अवताराचं वैशिष्ट्य असं तुम्हाला पाहिजे तसं तो करतो. म्हणून आई वडील या आत्ताचे जे तुम्हाला पाहिजे ते करतात, ते त्यांचे वंशज खरे असतील ना तसे ते करतात. मुलाला वाटतं काय मी काय माझा बाप करतो काय नाही, आम्ही त्याची लेकर आहे. त्यांनी ठरवलं जाऊ दे, त्याला पाहिजे ते करू. एकदा होऊन तर जाऊ दे, बघू त्याला काय देऊन समाधान पावतं का आता तरी. म्हणून उभा राहिला तिष्ठत आलियासी प्रेम. काय पिढ्या असतात, काही काहींकडे सेवा असते, काही काहींकडे भोग असतो. म्हणून हा जो अवतार आहे ना इथे, कुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेला, आई वडिलांची सेवा केलेली बघितली आणि प्रसन्न झालेलं दैवत आहे. व्हेरी व्हेरी प्युअर. हा खूप प्युअर आहे. तैसेची सुख साजूक. राक्षसाचा संवाद नाही, आमक्याला आमकं करायचं कुछ नाही. फिर क्यों आया, कशासाठी आला. आपण प्रेम म्हणजे तैसेची सुख साजूक, सप्रे मळा लागी देख ठेविले जत. म्हणून प्रत्येक सप्त्याच्या शेवटी असा उधळल्या जातात लाया, वाटल्या जातात. एकमेका देव खा 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 खा, पण खा आणि सुखी व्हा. तिथे राम 14 वर्ष वनवासात होते, पांडव 14 वर्ष वनवासात होते. वनवासाचा शेवटाच. पण आपण रोज खाऊन वनवासासारखे वागतोय, त्याला काय करावं. समाधानच नाही. म्हणून व्हेरी व्हेरी प्युअर हे जे दैवत आहे ना, हे एवढं सात्विक आहे. त्याला कुठलाही मल नाहीये, कुठलाही हेतू नाहीये, कुठलंही असं वरचं आच्छादन नाही, आवरण नाही, नुसता आहे तो खुला.
मीराबाईच्या वेळेला म्हटलं जातं घुंकट कापट खोल तुझे राम मिळवला. हा म्हणतो मी खुलाच उभा ये. वाट पाहे उभा भेटीची आवई. 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 मालिका तरी उतारी. मालिका तरी उतारी. बरोबर ना? काय सांगा मला उद्देश काय आहे? त्याची सेवा बघून प्रसन्न झाला. पण आता सुंदर उभी होती. आघव्या दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी राणीवा सोचात. जे ब्रह्म करी राणीवा सोचात. आघव्या दैवा जन्मभूमी हे सेवा. लक्षात ठेवा सगळेजण. रोज या नाही ते पडून राहा. आघव्या दैवा विश्वातलं दैव जर का साकारायचं असेल, फलद्रूप व्हायचं असेल, फुलून यायचं असेल, त्याची जन्मभूमी सेवा आहे. जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी राणीवा सोचा. कळलं की नाही? ब्रह्मकरी जीवा सोचा. हा काय करत जीवाला शोच म्हणजे जे वाईट आहे, दुःख आहे, क्लेश आहे, ते सगळं पुसून काढत. आणि जीवाला ब्रह्म सुख देतो. ब्रह्म ऐक्य देतो. ऐक्य प्रतिती देत. आत्म प्रतिती देत. सुख देत. समाधान देत. शांती देत. कशी ओवी आहे ती. त्याच्यापासून भिन्न होण्याच बाप. आपुलेनी भेदे जाणी जे जे एकपण. कळलं की नाही? आपुलेनी भेदे. तू माझ्यापासून वेगळा आहेस, तू माझ्यापेक्षा वेगळी आहेस, या भावाने आपुलेनी भेदे जाणी जे जे एकपण. तयाचे नाव शरण मज येणेगा. आई वडील शरण असतेच, मुलांनी शरण यावं लागतं. आई वडील काय शरण येणार? त्याच्यातून तू निघालायस. शरण कोणी यावं लागतं? तो शरणच आहे. वाट पाय कधी येशील रे. आला का शाळेत? आला. वाढलं का ताट? ठेवलं का? केलं का? त्याच्या आवडतं केलं का? तू खाल्लंस का? कळलं का? सध्या ते पण विचारायचं नसतं. खाल्लं का म्हणायचं तर शरण कोण आहे? काय केलं? आणि आवड. म्हणून हा कसा आहे हो. जे आई वडील असे आहेत ना ते खरे त्याचे वंश. खरे खरे वंश. ते सगळं सहन करतात. वारकरी संप्रदायाचा पाया फुटू नये. ज्ञानदेवी रचिला पाया फुटू नये. माय बापाची सेवा करूनी, माय बापाची सेवा करूनी, विठ्ठल आणला रे सखा. कोण आला? सखा आला. म्हणून आता सख्याचे दिवस आहेत. पण हा सखा आता सखी होऊन आला. बघितली की ना आपल्या ऐश्वरी ज्ञानेश्वरी सारखा फोटो सुंदर नाही. अर्धनारी नटेश्वर जे आहे ना, पांडुरंगाचा फोटो, आणि इथून अशी ती मोरपंखी साडी नेसवली, नथ आहे, काय दिसतो. इतकं अप्रतिम फोटो येतो आपल्या ऐश्वरी ज्ञानेश्वरी मधला महाराजांच्या. चित्रमय काढली ती, काय दिसतो. म्हणून अरे तोच आहे. दो ओठी एक बोलणे.
दो पायी एक चाल, दो हाती एक टाळी, दो असा बोलशील हे बोल बरं. दो टिपरी नाट पाहिजे पण टिपरी एकच, अट्टच. दोन कशाला पाहिजे? एकच. म्हणून त्यांनी दोन होऊन जग निर्माण केलं, एकच होता पण आपलाच आनंद भोगण्यासाठी आपुलीच आवडी करून खेळल्या. आप आपणा देव्या रे, अरूप होते ते रूपासे आले, जीव शिव नाम पावले रे. ऐक खेळ्या, ऐक, तू त्या खेळातला भाग आहेस. खेळ्या आईस जाणून खेळ खेळ, तू जाणून खेळ खेळ. हा आरूप होते ते कशाला? दोन म्हणून का? आनंद भोगण्यासाठी. सुदीन सुवेळ तुझा मांडीला गोंधळू. एरवी गोंधळ वेगळे, हा जो गोंधळ आहे ना, सुदीन बघितलाय, सुवेळ बघितलीये आणि आता गोंधळ केलाय पंढरीच्या. कळलं की नाही? गोंधळी आंबेची गोंधळी, आम्ही आंबेची गोंधळी, आम्ही आंबेची गोंधळी, आम्ही आंबेची गोंधळी. जागी हो, जागी हो, जागी हो, आता भूक आलंय दारात तुझ्या. म्हणून मांडी पंच प्राण दिवटे दोन्ही नेत्राचे हिल्लाळो. हे नेत्र आहेत ना, कोण आहेत? दिवटे दिवटे, पंच प्राण दिवटे दोन्ही नेत्रात. तेज काय आहे? नेत्र म्हणजे नेत्र नाही, दिवटे आहेत, मशाली असतात ना, दिवटे दोन्ही असं तेज नेत्राचे हिल्लाळो. पंढरपूर निवासी तुझे रंगे नाचत. कोण? पंढरपूर निवासी. अगं विठाई, अगं विठाई, तुझे रंगात आम्ही नाचतोय. आपली मिजाज कोणाचे जेवावं? नाही तर म्हटलं म्हणणं आमोशा यायचं, पण त्याच्या दरबारात आहे मस्त, त्याच्या दरबारात मस्त. इथे कोण थांबेल आपल्याला? कोणी थांबू शकत? मस्त मगन आनंदी आनंदगडी, जिकडे तिकडे चोखकडे. हा, या प्रतीतीने राहू, या प्रतीतीने राहू. आनंद काय? आनंद काय दिले? दिली इंद्रिय, हात पाय, डोळे, मुख बोलाया जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवन बोल. काय द्यायला पाहिजे? इस्टेट नाही का? इथे कोणी मला उपाशी दिसत नाही. काय ती गोष्ट आहे बरं? एक राजा होता बघ, ती गोष्ट आहे, थोडस चुटका सांगते पण लक्षात नाही. राजाकडे एक भिकारी आला होता, तो भीक मागत होता. हा बरोबर. एक राजा होता आणि असं तो राजवाड्यात वरती पहिल्या मजल्यावर असं गॅलरी होती, तिथे उभा होता आणि एक भिकारीचा भीक मागला. राजा म्हणते ये वर यायचं. काय म्हणे, काय झालं तुला? काय नशीब माझं, काही नाही माझ्याकडे, अमकं डमकं. असं होय म्हणा. बर, तुला पैसे देतो, चल तू गरीब आहेस ना, तुला मी पैसे देतो. पण नीट आहे, हा तुझा हात आहे ना, हात एवढा कापून दे ना, मी तुला जुना काळ तुला लाखभर रुपये देतो. म्हणाले काय समजतोस रे? म्हणाले राजा, तुला भीक काय मागितलं तर तू काहीतरीच बोलायला लागला. हा काय मागतो? माझा हात मागतोय रे. हा राजा झालं म्हणून काय झालं तुझं? हात मागतो ना.
बरं चल सांग ना तुझ्या हाताची किंमत काय. चल मी तुला 10,000 देतो. म्हणाले 10,000 काय माझ्या हाताची किंमत आहे काय. बरं चल 20,000 देतो. 20,000 काय हाताची किंमत आहे का. 30 देतो. 40 देतो. 1 कोट देतो. अख्खं राज्य देतो तरी माझा हात तोडून देणार नाही. मग एका हाताची बोटाची किंमत तू तोडायला तयार नाहीस. सर्व इंद्रियाची किंमत कर म्हणजे तुझं किंमत कर. दिली इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण हो. काय पाहिजे अजून तुला. म्हणून इतकी श्रीमंती आपल्याला दिलेली आहे. करी कृपा सुधी नसुवे तुझा मांडलेला पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्राचे हे लाळ हो. पंढरपूर निवासी तुझे रंगेनाच नवस पुरवी माझ्या मनीची काय जाणून या इतकी शेवट इच्छा. मग मधलं नुसतं आहे पैसे दे काय मांडीला देवारा तुझा त्रिभुवना माघारी. तुझा देवारा केवढा एवढंच मांडते ते दाव्याला मी देवारा आणि जा मग जा देवारा. मांडीला देवारा तुझा त्रिभुवना माघारी हो. चौकसा दिला नाभी करस ठेविला मध्ये हो. पंढरपूर निवासी मग तुला वसवलं वैसली देवता. पुढे वैष्णवांचे गाणे. वैष्णवांचं गाणं चालू होतं शेजारी. वैसली देवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. उद्गारे गर्जती कंठी तुळशीची भूषणे हो. पंढरपूर निवासी. आता शेवट स्वानंदाचे ताटी धुक दीप पंचारती हो. वाळी माता विठा बाई पंचभूती हो. कोणीही कोणाला ओवाळताय तुम्ही आणि पात्र काय काय पात्र घेऊन आलाय. पात्रांनो अहो आपण पात्र आहोत. ते मस्करीत पात्र शब्द जाऊ दे. आपण पात्र आहोत. आपण पात्र आहोत म्हणून पात्र आहोत. पात्र म्हणजे काय फुलपात्र. पात्र म्हणजे भांड. तुम्हाला काय वाटलं मी मस्करी करते. नाही. पात्र म्हणजे काय त्याच्यासाठी उत्तम मराठी यावं लागतं. पात्र म्हणजे काय ज्याच्यामध्ये काही पकडलं जाऊ शकतं. तसं हे सगुण पात्र. गंमत आहे का. सगुण पात्रांनी निर्गुण आत्मा पकडून ठेवले. सगुण निर्गुण एकू बोलते. ब्रह्म करी जीवा स्वच्छ. ब्रह्म करी जीवा स्वच्छ. ते काय पकडून ठेवले. पंचभूतात्मक शरीर आहे. पंचमहाभूत त्याचं शरीर आहे. पण ते आत नसेल तर देह नव्हे चिखल ओला. हे नसेल तर तुमच्या आत काय हो. आत्म्याच्या शब्दाचा अर्थ काय. आत्मा. माझ्या आत जो आहे तो. सिंपल नॉलेज. सिंपल. आपल्याला काय मोठं काय येत नाही शब्द. संस्कृत आता ते मग प्रत्येक अक्षराचं मूळ काय ते जगणार. हे सिंपल. आत्मा म्हणजे काय. माझ्या आत आहे तो आत्मा. दिसतो का. पकडा बरं त्याला. पकडा नाही. हे पकडता नाही. हे पकडता नाही. पकडा बरं त्याला. अरे पकडताच येत नाही पण आपण धारण केलेलं आहे. काय केलेलं आहे त्याची धारणा आहे. प्रत्येक गोष्टीत हे करते ना मी आता तुम्हाला सांगते त्याची धारणा आहे. हे सुद्धा त्याची धारणा आहे. तो आपल्यात आहे आणि असा मय आहे. मय मय
कशी? साखर चहामय, साखर कॉफीमय, साखर पुरम खीरमय, गुळ पोळीमय, श्रीखंड साखरमय. तसं देव श्रीखंडातली साखर बाजूला काढता येते नाही. तसं जीवातला देव परिचिन्नपणाने बाजूला काढू शकत नाही. विठ्ठल स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती, धूप दीप पंचारती. कशाचं ताट केलं? स्वानंदाचं ताट केलं, आपल्या आनंदाचं ताट. पहिल्यांदा आनंद व्हावा लागतो. काय व्हावं लागतं? आनंदी असावं लागतं. तर ते तुम्ही आरती करायला नाही तर काय आरती करणार? ठीक आहे, मारली बिरली आपलं आणली ठेवली मांडली बिंडली ठीक आहे, पण आरती करता व्हायची असेल तर तुम्ही आनंदी व्हावं लागतं. स्व आनंदाचे ताटी धूप दीप पंचारती हो, आणि आनंदाने त्याला ते पोचते हो. आईला काहीतरी दिलं, हे आई आई म्हणते काय अगदी काय तुला कोणी बळजूर वगैरे केली का काय, मला काय द्या. नाही अरे जरा नीट बोल नीट बोल. आई हे बघ तुला काय आणलं बघू रे बाबा. प्रसन्न, घेणाराही प्रसन्न, देणाराही प्रसन्न. स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती. असं गोड बोला, कळलं की नाही? हा, गोडीनी वाळली माता विठाबाई पंचभूती हो. आता आईला प्रेझेंट देऊन झालेलं आहे. तुझं वावले आता मोठं मूल स्वतःच्या पैशाने आण, पण लहान मूल काय करतं? आईच्या पर्समधनं बाबाच्या पर्समधनं पैसे घेऊन आणि जातं आणि काहीतरी विकत आणतं. आई तुला काय आणलं बघ की. आता मी माझी गोष्ट सांगते. आधी आता नाही, पहिलं शिवी चिडायचे जरा काय प्रसंग असेल बाजाला महाराज आम्ही कधी काय नको बासा काय नको आपण जाऊ. लहान असताना मग म्हणायचे ठीक आहे जाऊन तुम्ही जाणार. आणि मग म्हणायचे अरे मी पळून जाईन, दुसरं कुठेही काय निर्माण करीन, पण रक्त त्यांचंच, मांस त्यांचंच, सगळं आलो आपण त्यांच्यातनं आणि त्यांना टाकणार कसं? टाकू कसं म्हणायचं? जाऊ दे. कशी गंमत असते. सगळं त्यांचंच, जे वर करणे बघायला तर पैसा त्यांचा, नाव त्यांचं, हे सोडून द्या. पण आता इथे आलं एक दिशेवर आलं, अरे हे पण त्यांचंच, हे पण त्यांचं, श्वास त्यांचं, रक्त त्यांचं, सर्व त्यांचं, कुठे जाणार सोडून? तसं तो वेडा नाही आहे. मगाशी मी जरी सांगितलं साधा आहे, पण जिंकू जाणे तिथे मस्तकावर धारण करून बसला. त्याला माहिती आहे सरड्याची धाव खूप पुन्हा त्याच्यानंतर तो परतच येणार. त्या उडी मारणारे वरनं खाली
जगात उडी मारेल का खाली? कुठे जाऊन कुठे जाणार, कुठेही जाऊ शकत. तुझे तुझं पावले माझा नवस पूर्वी आता, तुका म्हणे राखे आपुलिया शरणांग. आता एकच कर, बाकी मला काही कळत नाही. तुला शरण येऊ, तुला मी शरण येतोय, तिथे आता तुझे शरणांगत मला ठेव. आम्ही आलो शरण बर का असं म्हणतो आणि चप्पल घालून देवळाच्या बाहेर गेलं, परत वेगळं असतं. म्हणून शब्द काय, तुला शरण येऊन दे म्हणत नाही, नुसतं राखे आपली शरणांगत आहो. म्हणून लहान मुलं माहिती ना पाया पडायला जातात त्यांच्या गुरुच्या, आणि मग असं पाय कर असं करतो ते आई राबून ठेवते लोक, राखे आपली शरणा. म्हणून आपली भक्त प्रतिती, शिष्य प्रतिती सद्गुरूच्या गुरुच्या चरणावर राखून ठेवायला लावायची. त्यांना दामा, अरे दामा ते मुलं रडतं, सगळे म्हणते नको 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 तुम्ही ती बरे. आई म्हणजे असू द्या, वाकू द्या जरा, आत्ताच वाकायला शिकू द्या म्हणजे बरं असतं. बघ दाबून ठेवते लोक, राहू दे. तुका म्हणे राखे आपुली शरणा. काय सुंदर आहे ना. शरण येणं नुसतं राखे, आणि शरण येणं सुद्धा गंमत असतं. अरे जा रे तिला मान, असं असं बोल म्हणजे ते खुश होते. मग ती जातो तो मुलगा त्या आईला, आईच ना काय तू बाबा बघ आहे सगळे आय आहेत पण तू ना वेगळीच. खरं लगेच पागळले येड, खरं खरं. आणि मग 2 मिनिटं आई मला येते ना. अरे लब्बा, म्हणजे याच्यासाठी आलास होय, फार गोड बोलतोय, काय गोड बोलतोय. राखे नाही आहे, हे टेम्पररी शरण आहे. टेम्पररी शरण बाजारी असते, व्यवहारी असते. टेम्पररी शरण हे बाजारी असते, टेम्पररी शरण व्यवहारी असते. आणि जो शरण असतो ना तो सांगावा लागत नाही, असा आला की कळतं हा शरण. मला प्रश्न असतात बऱ्याच आमचे पण असतात, काय अशी कशी परीक्षा केली आहे मॅडम? अरे ते दिसतंय त्याचं शरीर शरण आहे, ते भक्त प्रतिती घेऊन आलेलं आहे, ते कधी इकडे तिकडे जाणार नाही, ते शरण आहे. असा आत आला की कळतं शरण आहे. निवांत. म्हणून आज काय मागा की निवांत शरण प्रतिती मागा. अरे मागायला शिका. काय मागून मागणार, हे दे ते दे ते. अरे काय मागताय, काही मागू नका. तुझे तुझं पावले माझा नवस पूर्वी आता हो, काय नवस मागा. तुका म्हणे राखे आपुलिया शरणांगत. जो शरणांगत असतो तो शिकवत नसतो, तो ऐकतो. आम्ही लहानपणापासून महाराजांबरोबर आयुष्य काढलं, आम्ही ऐकण्याचं काम केलं. फक्त ऐकणे, ओनली. उठल्यापासून ऐकणे, झोपेपर्यंत ऐकणे. भरपूर साक्षीदार आहेत मला. मी माझ्या 75 नंतर बोलायला लागलो, हे काय आमचे हे मोठे साक्षीदार. म्हणजे महाराजांच्या
75 नंतर 80च्या आसपास महाराजांचं वय 75. व्यवहाराचं जाऊ दे, पण एरवी शेवटपर्यंत ऐकूनच आहे मी, शेवटपर्यंत. शेवट असे पडून असायचे, आणि पडून जरी असले की नाही, आणि एखादं सांगायचं असेल मला, हे बघा असं असेल नुसतं बोलता येत नव्हतं जास्त. असं बोलतोय, असं मला अजून आठवतंय. मग मी समजायचं, मग समजा चुकून मी समजलं नाही, दुसरं काहीतरी सांगायचं, तेवढंच ताकद नव्हती बोलून. म्हणजे रुबाब तसाच. तुला कळलं नाही का अजून? कसं कळलं नाही तुला? अहो इकडे विषय असायचा आणि एकदम पुढचा जो विषय निघायचा ना, पण त्यांचं अशी अपेक्षा असेल की मी जे बोलतोय इथून मी तिथे उडी मारत किंवा तू तिथे गेलेली पाहिजे चालेल, तशी मला त्यांनी घडवली. तर आणि त्याचा फायदा होतो. आता कळतं काय बोलू आम्ही समोर, बोलायचंच नाही मी तर. नंतर म्हणजे 70ला आल्यानंतर, 70 उलटल्यावर, 70 सुद्धा नाहीच, 70 कसली तेव्हा मंदिर होतं. म्हणजे 75 नंतर व्यवहारात काय इकडे तिकडे असेल तेवढं दृष्टीच आणून द्यायचं. हे असं बघा, हे असं बघा, असं बोला, नाही तर आपल्याला असं होईल, एवढंच. बाकी म्हणून शरण असलेला काय करतो? ऐकण्याचं काम. तुका म्हणे राखे आपल्या शरणात. जो शरण असतो ना त्याला त्रासच नसतो. जो शरण असतो त्याला त्रासच नसतो, त्याला फक्त करायचं असतं. काल परवाकडे खूप सुंदर आहे. स्त्रैण्य तत्व ते ज्याला फक्त एका ठिकाणी थांबायचं. स्त्री कोण? जिला प्रवासच नाही. आणि पुरुष तत्व, स्त्री तत्व कुठलं की जे थांबलेलं आहे, त्याला प्रवासच नाही. आणि पुरुष तत्व स्त्रीमध्ये सुद्धा आता असतो खूपच, की जे त्याला सतत पुढे जायचं. म्हणून सर्व संत स्त्री तत्वाचे होते. सर्व गोकुळवासी स्त्री तत्वाचे होते. त्यांना कुठे जायचं नव्हतं. त्यांना कृष्ण संगत पाहिजे होती. संपलं, जायचं कुठेच नव्हतं. म्हणून कुठलाही भक्त स्त्री असतो, स्त्री तत्वाचा असतो. मग ते पुरुष असो अथवा स्त्री असो, बाल असो, वृद्ध असो, लहान असो, मोठा असो, कोणी. तुका म्हणे राखे आपुल्या शरणागता हो. म्हणून आजचा मोठा महान दिवस. गोंधळ घातला, गोंधळ नाही, तसा गोंधळ नाही घातला. वारकरी तसे गोंधळ घालणारे नाही येतो एवढे आतापर्यंत. तसे चांगले वीर वारकरी पंढरीचे. गोंधळ सुद्धा त्यांचा सीमित गोंधळ असतो. काय गोंधळ सुद्धा जसं चांगलं मूल हट्ट करतं आणि राकट मूल हट्ट करतं. चांगल्या मुलाचा हट्ट नाही, बाबा मला ध्यान नसतं. आणि जे दुसरं असतं ना, अरे जो वारकरी हे सात्विक सोज्वळ मुलं आहे. त्याला जरी पाहिजे असेल ना तरी ते म्हणतं मागू नकोय, आपण कानावर घालूया. म्हणून पांडुरंगाकडे मागायचं काहीच. पण हल्ली काही जणांची असं सूचना ऐकली, कानावर तर घालू. अरे कानावर घालायचं म्हणजे त्याला माहित नाही असं होतं. कानावर घालणं म्हणजे त्याला माहित नाही असं झालं. अरे तुला काय माहिती? तुला काय माहिती नाही बाबा, सगळं तुला माहिती.
चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरी देखवी ऐकवी एक नारायण दह्याचे भजन सुको नका वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली हात बोलत होते वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलत हे जर का तुम्ही शरण आला हातला पुढे राहील जे आहे ते सुखच हाताचे करणे का पायाचे चालणे हे होय मज कारणे ऐसे शरण हाताचे चालणे हाताचे पाया हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे म्हणजे काय करता आणि करविता दोन्ही प्रभू आहे गीता काय सांगते करता टाक संत काय सांगतात करता नाही करविता पण तोच आहे मग तुला सांगायचं काय तुला सगळं कळलेलंच आहे आता तुला जर का कळलंय आणि तू समजून बसलायस तर एकच कर ही प्रतीती आमच्याची तुझ्याबद्दलची आहे की जन्मोजन्मी राहू दे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदान माऊली ज्ञानेश्वर